विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी विज्ञानामधील 11वा धडा कार्य आणि ऊर्जा याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे, कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक एक वाक्य दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. त्यापैकी योग्य शब्द आपल्याला योग्य गाळलेल्या जागी भरून वाक्य पूर्ण करायचे आहेत. त्यातील अ वाक्य आहे, विहिरीतून बादलीभर पाणी उपसवायचे आहे, त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल, कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे. या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये विस्थापन, कार्य आणि बल असे 3 शब्द दिले होते. ते आपण योग्य जागी भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे. दुसरं वाक्य आहे आ, घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजेच स्थितीज ऊर्जेचे रूपांतरण गतिज ऊर्जेत होईल. या वाक्यामध्ये आपल्याला गतिज, स्थितीज आणि गती असे 3 शब्द योग्य जागी भरायचे होते. ते आपण भरून अर्थपूर्ण वाक्य बनवलेलं आहे. वाक्य आहे ई, दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय. या ठिकाणी आपल्याला प्रकाश, अणु, रासायनिक आणि सौर असे 4 शब्द दिले होते. यापैकी रासायनिक आणि प्रकाश हे 2 शब्द योग्य प्रकारे निवडून योग्य जागी आपण भरलेले आहेत. यानंतर पुढचं वाक्य आहे ई, सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे. कंसात दिलेले शब्द होते प्रकाश, रासायनिक आणि उष्णता. यापैकी उष्णता व प्रकाश हे योग्य शब्द आहेत. ते आपण योग्य जागेवर भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे. यानंतर उ वाक्य आहे, एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर समान कार्य घडेल. या ठिकाणी आपल्याला समान, अधिक व कमी अशी 3 प्रकारे कार्य दिलेली होती. त्यापैकी समान हे उत्तर बरोबर आहे. यानंतर उ वाक्य आहे, पदार्थांच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. या ठिकाणी आपल्याला ऊर्जा, विस्थापन व बल असे 3 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी ऊर्जा हा शब्द योग्य ठिकाणी लिहून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. यानंतर प्रश्न 2 आहे, सांगा मी कोणाशी जोडी करू. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. अ गट दिलेला आहे, त्यामध्ये वेगवेगळे घटक दिलेले आहेत आणि त्यामध्ये कोणती ऊर्जा आहे ते आपल्याला ओळखून जोडी लावायची आहे. ब गटामध्ये ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. आपण अ गटातील घटकापुढे योग्य उत्तर इथे लिहिलेलं आहे. अ गटातील पहिला घटक आहे घरंगळणारा पदार्थ. आता घरंगळणाऱ्या पदार्थामध्ये गतिज ऊर्जा असते, त्यामुळे ब गटातील गतिज ऊर्जा हा शब्द आपण घरंगळणारा पदार्थ याच्या समोर लिहिलेला आहे. अ गटामध्ये दुसरं घटक दिलेला आहे अन्न. अन्नापासून आपल्याला रासायनिक ऊर्जा मिळते, त्यामुळे रासायनिक ऊर्जा ही योग्य जोडी आपण त्याच्या समोर लिहिलेली आहे. तिसरं आहे ताणलेले बाण. ताणलेला जो बाण असतो त्याच्यामध्ये प्रचंड स्थितीज ऊर्जा असते, त्यामुळे स्थितीज ऊर्जा हे योग्य उत्तर आपण तिथे समोर लिहिलेलं आहे. यानंतर चौथा आहे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशापासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते, त्यामुळे सूर्यप्रकाशाला आपण उष्णता ऊर्जा ही जोडी लावलेली आहे. पाचवा आहे युरेनियम. युरेनियमपासून आपल्याला अणुऊर्जा मिळते, त्यामुळे आपण युरेनियमच्या समोर ब गटातील अणुऊर्जा निवडून योग्य ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने अ गटासमोर ब गटातील जे पर्याय आहेत ते योग्य प्रकारे लिहून आपण उत्तरे लिहून इथे जोड्या पूर्ण केलेल्या आहेत. यानंतर प्रश्न 3 आहे, काय सांगाल. आपल्याला काही उपप्रश्न दिलेले आहेत, त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल ते लिहायचं आहे. त्यातील अ आहे, विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल. तर उत्तर पाहूया.
ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे विस्थापन जेव्हा होतं तेव्हा वस्तूची मूळ जागा बदलत असते. त्यामुळे जर वस्तूची मूळ जागा बदलली तर तेव्हाच विस्थापन झाले असे म्हणता येतं. हा प्रश्न आहे, कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल? उत्तर पाहूया. कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल. पुढे प्रश्न ई आहे, ऊर्जेची विविध रूपे कोणती? उत्तर पाहूया. यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. यानंतर प्रश्न ई आहे, निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा. आता ऊर्जेचं रूपांतरण सतत होत असतं, तर त्या संदर्भात आपल्याला इथे माहिती देऊन एक साखळी समजावून सांगायची आहे. उत्तर पाहूया. सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात. अन्न बनते तेव्हा त्यात रासायनिक ऊर्जा निर्माण होते. हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा येते. अन्न पचनाने शरीरात उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते. ही ऊर्जा रूपांतरणाची साखळी पुढील प्रमाणे दाखवता येईल. सौर ऊर्जा, त्यापासून रासायनिक ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जेपासून स्नायू ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा, अशा प्रकारे ऊर्जेचं रूपांतरण निसर्गामध्ये होत असतं. ती साखळी समजावून सांगून आपण आकृतीद्वारे सुद्धा दर्शवलेली आहे. पुढे प्रश्न ऊ आहे, ऊर्जा बचत का करावी? ऊर्जेची बचत का केली पाहिजे ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते. पृथ्वीवर इंधन देखील मर्यादित प्रमाणात आहे. ऊर्जेचा अतिवापर असून कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान करणारे वायू वातावरणात मिसळत असतात. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करणे खूप आवश्यक आहे. म्हणून ऊर्जा बचत करावी. अशा पद्धतीने ऊर्जा बचत का करावी हे आपण इथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पुढे प्रश्न ऊ आहे, हरित ऊर्जा कशाला म्हणतात? उत्तर पाहूया. ज्या ऊर्जा स्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक, उदाहरणार्थ मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांसारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत, अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. यानंतर प्रश्न ए आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात? उत्तर पाहूया. अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते, अशा ऊर्जा स्रोतांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने होत नव्हता. यापुढील प्रश्न ऐ आहे, सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? उत्तर पाहूया. सौर चूल, सौर जलतापक आणि सौर शुष्कक या उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. सौर विद्युत घटात सौर ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. यानंतर प्रश्न ओ आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे? उत्तर पाहूया. अपारंपरिक ऊर्जा स्रोत नवीकरणीय आहेत. त्यांचा साठा उदंड आणि कधीही न संपणारा आहे. याउलट पारंपरिक ऊर्जा साठे एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येत नाहीत. शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ, हवामान बदल अशा समस्या उद्भवतात. यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे होय. चौथा प्रश्न आहे, आमच्यात वेगळा कोण? इथे आपल्याला गटात न बसणारा शब्द किंवा शब्दसमूह निवडायचा आहे. त्यातील पहिला आहे डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वाहता वारा. यापैकी वाहता वारा हा गटात न बसणारा आहे, वेगळा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत
वाहता वारा मात्र अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. दुसरा आहे धावणारी मोटर, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक आणि दप्तर उचलणे. या 4 क्रियांमध्ये टेबलावर ठेवलेले पुस्तक हे वेगळं आहे, कारण इतर सर्व विस्थापन दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ज्यात गतीची ऊर्जा आहे. आता धावणारी मोटर, ओंडका वाहून नेणे आणि दप्तर उचलणे या 4ही क्रियांमध्ये विस्थापन होत आहे, वस्तूची जागा बदलत आहे आणि त्यामुळे त्यांमध्ये गतीज ऊर्जा असते. परंतु टेबलावर ठेवलेले पुस्तक हे एकाच जागी पडून असते, त्याचं कोणतंही विस्थापन होत नाही, त्यामध्ये कोणतीही गतीज ऊर्जा नसते. त्यामुळे टेबलावर ठेवलेले पुस्तक हा या 4मध्ये वेगळा आहे. तिसरा आहे सूर्यप्रकाश, वारा, लाटा आणि पेट्रोल. इथे सूर्यप्रकाश, वारा आणि लाटा हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, म्हणजे असे ऊर्जा स्रोत की जे पूर्वीपासून वापरात नाहीत, आत्ता त्यांचा वापर होतो आहे, त्यामुळे त्यांना आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो. पेट्रोल मात्र पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. अनेक वर्षांपासून पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, तेव्हा या चौघांमध्ये पेट्रोल हा वेगळा आहे, गटात न बसणारा आहे. चौथा आहे बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात एसी चालू करणे आणि त्यातील पुढचा आहे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. आता ह्या 4 क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा वेगळा आहे, गटात न बसणारा आहे, कारण हा एकमेव ऊर्जा बचतीचा मार्ग आहे. इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत. आता बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे आणि थंडीच्या काळात एसी चालू करणे याद्वारे आपण ऊर्जेचा गैरवापर करत असतो, विद्युत ऊर्जा संपवत असतो. परंतु घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हे मात्र ऊर्जा बचत करण्याचं काम आहे. त्यामुळे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा या गटामध्ये वेगळा आहे. यानंतर प्रश्न 5वा आहे खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा. आपण या पाठामध्ये ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार शोधलेले आहेत, पाहिलेले आहेत. तर हे सर्व प्रकार या कोड्यामध्ये लिहिलेले आहेत, ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. तर ते आपण पाहूया. इथे जर आपण इथं पाहिलं तर उष्णता ही एक ऊर्जा आहे, त्यामुळे उष्णता ऊर्जा येईल. त्यानंतर स्थितीज ऊर्जा येईल. त्यानंतर गतिज ऊर्जा येणार आहे, इथे उभं लिहिलेलं आहे बघा, गतिज ऊर्जा. त्यानंतर विद्युत ऊर्जा येईल. त्यानंतर पवन ऊर्जा येईल आणि शेवटी रासायनिक ऊर्जा येईल. अशा पद्धतीने या कोड्यामध्ये हे सगळे ऊर्जेचे प्रकार आलेले आपण शोधून इथे लिहिलेले आहेत. या ठिकाणी या पाठावरील स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.